सुंदर असा फटकार. बघूया किती रन मिळतात, किती धावतात. एकाच धावेवर समाधान. पहिल्या चेंडूवर एक धाव मिळाली आहे. काय वाटतं मदनजी, किती धावा होतील? ही जोडी गेल्या काही सामन्यांपासून फॉर्म मध्ये आहे. माझ्या अंदाजाने 30 धावा तरी व्हायला हव्यात. क्रिकेटच्या काही जाणकारांनुसार त्यांनी 22 ते 24 धावा होतील असा काही अंदाज दिलेला आहे. तर बघूया नक्की किती धावा होत आहेत. 22-24. मदनजी तुमचं आहे 30 आणि मीही त्या मधलाच अंदाज पकडतोय. फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा फायदा घेताना दिसत नाहीयेत दोन्ही फलंदाज. मारण्याचा प्रयत्न चांगला करतात, परंतु शॉट काय मारता येत नाहीयेत तेवढे चांगले. 3 चेंडू संपलेले आहेत फिल्डिंग रिस्ट्रिक्शनच्या या षटकातले. बघूया उरलेल्या 3 चेंडूत दिलीप काही कमाल करतो का. आणि हा दिशाहीन चेंडू परीक्षित यांचा. पंचांचा वाईडचा निर्णय. एक अवांतर धाव. धावसंख्या होतीये बिनबाद 2-3. धावसंख्या होतीये बिनबाद 3. परीक्षित पुन्हा एकदा. आणि दिलीपचा हा हवेत मारलेला फटका. अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि 4 धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्येत बदल. धावसंख्या आता पोचती ती 7 धावांवर. धावसंख्या होतीये 7. अजून एक उत्तम असा फटका. खाली फिल्डर आहे आणि सुंदर असा कॅच पकडलाय सौरभ जोशी यांनी. खूपच सुंदर असा कॅच आणि बाद केलंय ते दिलीपजी गोगटे यांना. मारा खूप सुंदर होता, परंतु तेवढाच सुंदर कॅच सुद्धा होता. कॅचेस विन मॅचेस. नक्कीच नक्कीच. ही कॅच वैद्य वॉरियर्सना फायनल्सला नेते का बघूया. पुढील फलंदाज जे आहेत ते प्रथमेशजी कानडे. आणि स्टेजवर आगमन झालेलं आहे पाहुण्यांचं. विश्वजितजी देशपांडे. मी त्यांचं स्वागत करतो. गोलंदाज साजन निमकर. बघूया आपल्या संघासाठी काही चमत्कार करू शकतो का. पहिलं षटक. धावसंख्या होती 7. बिनबाद 7. एक बाद 7. महेशजी वैद्य यांना विनंती करतो की जरी समालोचन कक्षाकडे यावं. धावसंख्या होती ती 7. 3 षटकांचा हा खेळ आणि याच्यातला संघ जाईल तो ग्रँड फिनाले. के टायटन्स.
परत एकदा सार्थक आपली चांगली अशी फलंदाजी आणि तो जो फॉर्म आहे तो मेंटेन ठेवला आहे तो सार्थकनी आणि 4 धावा मिळत आहेत त्या सार्थकला 4 धावा मिळतात त्या संघाला आणि धावसंख्या सरसावते 1 गडी बाद 11. नॉकआउट मॅच क्वालिफाईड 2. काहीसा वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे तो सार्थक यांचा. एक जबरदस्त असा सामना आपल्याला बघायला मिळतोय. 3 षटकांचा हा सामना. सार्थक परत एकदा लेग साइडच्या दिशेने ताटवलेला चेंडू आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक अडवेल चेंडू फेकेल तोपर्यंत 1 धाव काय रोखू शकला नाही ती संघाला आणि धावसंख्या सरसावते ती 1 गडी बाद 12. महेश ज्यांना मी विनंती करतो की त्यांनी विश्वजितजी देशपांडे आपले परशुराम आर्थिक महामंडळ जे आहे त्याचे संचालक आणि भारतीय जनता पक्षाची उद्योग आघाडी त्याचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष त्यांचं स्वागत करावं. निर्धाव चेंडू मीनवाईल 3 षटकांचा हा सामना. खूप खूप धन्यवाद विश्वजितजी. आपण आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून इकडे आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. विश्वजितजी दरवर्षी पुण्यामध्ये याच माध्यमातून क्रिकेटचे सामनेसुद्धा भरवतात आणि त्याचं बक्षीस साधारण 1.5 लाख रुपये असतं. मागच्या महिन्यामध्ये सामने झाले, आम्ही स्वतः जाऊन बघून आलो होतो. अतिशय सुंदर असे सामने होतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि खेळाडू बाद होताना दिसतोय आपल्याला आणि एक झटका बसतोय तो संघाला NM संघाला आणि 2 षटकांचा खेळ इकडे संपतोय आणि धावा होतात त्या फक्त 12. काहीच प्रेशर असं हे मॅच प्रेशर अशी मॅच 2 षटकांचा खेळ इकडे संपतोय. धावा होतात त्या 2 गडी बाद 12. NM संघ आतापर्यंत अतिशय चांगला असा खेळ करत फायनलच्या दिशेने आगेकूच करताना दिसत आहेत हे दोन्ही संघ. बघूया या दोन्ही संघातला एक विजेता फायनल खेळ तो KK टायटन्स यांच्याशी. आता 3रं आणि निर्णायक षटक. दोन षटकांचा खेळ इकडे संपतोय आणि धावा होत आहेत त्या 12. आखूट टप्प्याचा चेंडू लेग साइडच्या दिशेने तटावलेला चेंडू आणि कोणी क्षेत्ररक्षक नाही आणि हा मात्र बॉल जाते तो सार्थक एक चांगली अशी फलंदाजी करताना दिसतोय आणि आता NM संघाच्या धावा होत आहेत त्या 16. वैद्य वॉरियर्स संघाचे गोलंदाज टिचून गोलंदाजी करताना 2 षटकात फक्त षटकाच्या पहिल्या चेंडूवर धावसंख्या होती 2 बाद 16. परत एकदा सार्थक यांनी अतिशय सुंदर असा फटका मारलाय आणि 2 धावा मिळत आहेत त्या सार्थकला 2 धावा मिळतात त्या संघाला आणि धावसंख्या संघाची होती ती 2 गडी बाद 18. 3रं आणि अंतिम षटक आणि यानंतर खेळला जाईल तो ग्रँड फिनालेचा सामना. KK टायटन्स वाट बघतायत. या 2 संघातील एक संघ त्यांच्याशी ग्रँड फिनाले खेळ. परत एकदा अतिशय सुंदर असा फटका थर्ड मॅनच्या दिशेने चाललेला हा चेंडू आणि परत एकदा
सुंदर असा फटका. एका रिस्पेक्टफुल टोटल कडे वाटचाल करताना NM11. सुंदर असा चेंडू. बऱ्याच वेळानंतर असा हा निर्धाव चेंडू. 2.4 षटकांचा खेळ इकडे संपतोय. धावा होत आहेत 2 गडी बाद 22. 2 चेंडू शिल्लक. सार्थक लेग साइडच्या दिशेने मारलेला हा चेंडू आणि केवळ एका धावेवर समाधान. चांगलं असं क्षेत्ररक्षण करताना दिसत आहेत आणि केवळ 1 धाव मिळते ती संघाला आणि धावसंख्या सरसावते ती 2 गडी बाद 23. आणि हा शेवटचा अंतिम चेंडू या इनिंगचा. बघूया फलंदाज समीर काही कमाल करू शकतात का. शेवटचा चेंडू घेऊन येतोय सौरभ. राईट आर्म ओव्हर द विकेट. फलंदाज समीर तयार. आणि 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु तो फेटाळून लावलेला आहे. केवळ 1 धाव मिळते ती संघाला आणि धावा होत्या ते 24. त्यामुळे 25 धावा हव्यात हा सामना जिंकण्यासाठी. वैद्य वॉरियर या संघाला फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी 3 षटकात 25 धावा हव्यात. संघांच्या फलंदाजांकडून या सामन्यात होऊ शकला नाही तरी सुद्धा 3 षटकात 24 धावा. जिंकण्यासाठी हव्यात 25 धावा वैद्य वॉरियर्स संघाला. दिवसभराच्या थकव्यानंतर काही आरामाचे क्षण एन्जॉय करताना पंच. तीन षटकांचा खेळ इकडे झालेला आणि 3 षटकात आता हव्यात त्या 25 धावा आणि ह्यानंतर एक संघ प्रवेश करेल तो थेट ग्रँड फिनालेला. KK टायटन्स ही टीम फायनलला पोहोचलेला हा पहिला संघ आणि या दोन्ही संघातला एक संघ आता जाईल तो फायनलला थेट प्रवेश करेल तो फायनलला. लवकरात लवकर सामना सुरुवात करावा. आपल्याला फायनल मॅच खेळायची आहे. जास्तीत जास्त ओव्हर परत एकदा एक अटीतटीचा सामना निश्चितच सगळ्यांना बघायला मिळेल याची अपेक्षा आहे आणि यानंतर खेळला जाईल तो ग्रँड फिनालेचा सामना KK टायटन्स आणि या दोन्ही संघातला एक विजेता त्यांच्या सोबत खेळेल तो फायनल मॅच
NM 11 आणि वैद्य वॉरियर्स. बघूया कोण जात आहे फायनलला. पुढच्या 3 षटकात कळेल की कोण जाईल फायनलला. आणि NM संघासाठी परत एकदा खुश खबर, जर हा संघ जिंकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक परत एकदा जाहीर केलेलं आहे. आता वैद्य वॉरियर्स आणि NM दोन्ही संघाचे मालक इकडे बसलेले आहेत. फलंदाज परीक्षित क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेताना पहिल्या चेंडूवर जोरदार अपील आणि चांगला असा चेंडू. पॉवर प्लेचं हे षटक जास्तीत जास्त रन्स करण्याचा प्रयत्न असेल तो वैद्य वॉरियर्स संघाचा. आणि परीक्षित बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. डावखुरा फलंदाज परीक्षित आणि पंचांचा इशारा अवांतर धाव आणि खातं उघडतायत ते अवांतर धावेने. बिनबाद 1. 25 धावांचं हे लक्ष्य. पहिलं षटक प्रगतीपथावर. पॉवर प्लेचं हे षटक. परीक्षित परत एकदा हा उंच तटावलेला चेंडू आणि हा येतोय तो समालोचन कक्षाकडे आणि हा चौकार मिळतोय तो ते 4 धावा. धावसंख्या बिनबाद 5. स्टार गोलंदाज दिलीप, मागच्या सामन्यातला सामनावीर. आणि हा फटका चाललाय तो झेल सुटतोय. एक सिंपल असा झेल घेऊ शकले नाहीयेत. बघूया हा झेल किती महागात पडतो या संघाला. आता लवकरच कळेल. कॅचेस विन द मॅचेस. एक झेल किती महागात पडू शकतो याचं उत्तम उदाहरण आपण वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये बघितलं. हर्षल गिब्सनी एक कॅच सोडला होता आणि त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलिया फायनलला गेली होती. तसंच काहीसं चित्र इथे दिसतंय का बघूया. थोड्याच वेळात कळेल कोण जातंय फायनलला. परत एकदा चांगला असा चेंडू. एक टिचून असा मारा करतायत ते दिलीप. आणि पॉवर प्लेच्या षटकात काही मारता येत नाही असं दिसतंय. परीक्षित आणि सर्वरिश. धावसंख्या होतीये बिनबाद 7. जिंकण्यासाठी 25 धावाचा टार्गेट. आणि लेग साईडच्या दिशेने तटावलेला चेंडू हा मात्र चाललाय तो चौकार. जबरदस्त. टप्प्याचा चेंडू आणि जबरदस्त असा टोलवलेला आहे आणि थेट जातो तो चौकारानिशी. 11 धावा होत आहेत
आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातला हा शेवटचा चेंडू दिलीप. परत एकदा आखूट टप्पाचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने तटवलेला चेंडू. पहिली धाव काढतायत आणि केवळ एका धावेवर समाधान. आणि अशा रीतीने पहिलं षटक संपतंय आणि धावा होत आहेत बिनबाद 12. दोन्ही संघाच्या खेळाडूंचा अंदाज घेताना त्याप्रमाणे त्यांची ते रणनीती तयार करत आहेत. निश्चितच एक फायनलचा थरार आपल्याला काही वेळातच बघायला मिळेल. आतापर्यंतचे सगळे सामने अतिशय चांगले झाले. पूर्ण दिवस ब्राह्मण प्रीमियर लीग 2026 पर्व 6वे. गोलंदाज प्रथमेश, राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रथमेश आखूट टप्प्याचा चेंडू आणि हा जातोय मात्र तो थेट चौकार. जबरदस्त प्रहार. पहिल्याच चेंडूवर खणखणीत असा चौकार परीक्षित. चेंडू परत एकदा आणि पंचांचा इशारा अवांतर धाव. आणि धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 17. 25 धावा. 25 धावांचं हे लक्ष आणि आता धावा होतात त्या 17. परत एकदा आखूट टप्प्याचा चेंडू. स्वैर असा मारा आणि पंचांचा इशारा अवांतर चेंडू. आणि म्हणजेच एक धाव अजून मिळते ती संघाला. आणि धावा होत आहेत त्या 18. आता हव्यात त्या केवळ 7 धावा. प्रथमेश आपला पुढचा चेंडू आणि परत एकदा लेग साइडला टाकलेला हा चेंडू. निर्धाव असा अवांतर असा हा चेंडू आणि एक धाव मिळते ती संघाला. आणि धावसंख्या पोहोचते ती 19. सेमीफायनलचं प्रेशर काय असतं हे आपण पाहू शकतो. आणि उत्तुंग असा फटका आणि परत एकदा हा झेल सुटलेला आहे. आणि हा दुसरा झेल सुटतोय तो NM संघाचा. नक्कीच तो भारी पडतोय कारण आता धावा होतात ते 21 आणि आता फक्त धावा हव्यात ते 4. परत एकदा लेग साइडच्या दिशेने तटावलेला चेंडू. पहिली धाव काढतायत क्षेत्ररक्षक. अडवतील चेंडू फेकतील तोपर्यंत दुसरी धाव काढलेली आहे. अतिशय सुंदर अशी चोरटी धाव. आणि 2 धावा काढतायत ते वैद्य वॉरियरचे खेळाडू परीक्षित. आणि अशा रीतीने 2 धावा काढल्या आहेत. धावा होतात त्या 23 आणि आता जिंकण्यासाठी हव्यात त्या केवळ 2 धावा. अजून 2 धावा आणि फायनलचा मार्ग मोकळा. तब्बल 9 चेंडू शिल्लक आणि केवळ 2 धावा. आणि परत एकदा आपटून टाकलेला हा चेंडू. पहिली धाव काढतायत आणि केवळ एका धावेवर समाधान. आणि स्कोर आता लेवल इक्वल 24 फॉर नो लॉस. एक जबरदस्त अशी सुरुवात. एकही गडी बाद झालेला नाहीये या संघाचा. वैद्य वॉरियर संघ बिनबाद 24. तब्बल 8 चेंडू शिल्लक आणि आता निव्वळ औपचारिकता बाकी राहिलेली. केवळ 1 धाव हवी आहे. थेट प्रवेश फायनलला. आणि आता मात्र झेल बाद होतोय. पहिला खेळाडू बाद होताना दिसतोय तो वैद्य वॉरियर संघाचा. आणि सर्वरीश बाद होणारा खेळाडू. आता हव्यात त्या 7 चेंडूत 1 धावा. केवळ 1 धाव पाहिजे आणि थेट प्रवेश होईल तो फायनलला. आणि KK टायटन्स
यांच्यासोबत हा सामना आता काही वेळातच फायनलच्या सामन्याला सुरुवात होईल. लवकरात लवकर सामना आपल्याला खेळायचा आहे. अजून पूर्ण फायनल मॅच बाकी आहे. केवळ एक धाव हवी आहे. आणि आता हा विनिंग शॉट आणि थेट प्रवेश करतात ते फायनलला के टायटन्स बरोबर वैद्य वॉरियर्स संघ, आजचा फायनलला जाणारा दुसरा संघ. आणि आता थोडा